डीपीडीसीच्या माध्यमातून असणार? नाही, जिल्हा नियोजन समितीची बैठक नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरची होते. पुढच्या वर्षीच्या कामाचं नियोजन, पुढच्या वर्षीच्या सगळ्या विकास कामांसाठी आवश्यक असणाऱ्या निधीला मान्यता आणि जे काय आता राज्यस्तरीय DPC होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो अपेक्षित आपल्याला विकास कामांसाठी निधी वाढवून मागायचा आहे त्यासाठीचं नियोजन, अशा 3 विषयांसाठी आजची बैठक आहे. डीपीडीसीचे नवनियुक्त सदस्य कधीपर्यंत नेमले जाणार आहे? आता आपण बघितलं असेल की 3 निवडणुका झाल्यात, त्यामुळे साहजिकच आता ह्या सगळ्या निवडणुका झाल्यामुळे एका बाजूला निमंत्रित सदस्य होतील, दुसऱ्या बाजूला जे काही एकूण सगळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमधून येणार आहेत ते सगळे सुद्धा सदस्य येतील आणि प्रत्यक्ष DPDCचं काम अजून गतिमान पद्धतीनं पुढं चालेल. जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला, खरं तर महायुतीनं सत्ता स्थापन करू शकेल इतकं संख्याबळ मिळवले, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना सांगितलं की आमचा पाठिंबा हवा असेल तर आम्ही देतो, मैत्री जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. खरं तर यापूर्वी आपण बघितलं असेल की राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून नगरपंचायती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सगळीकडेच महायुतीची सत्ता आलेली आहे, त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची तशी आवश्यकता नाही. आता प्रश्न असा आहे की आम्ही सगळी मंडळी यापूर्वीसुद्धा ठरले की जिथं शक्य असेल तिथं युती, जिथं शक्य नसेल तिथं स्थानिक पातळीवरती लढाई करून सुद्धा महायुती म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे. त्याच सूत्राप्रमाणे जिल्हा परिषदला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित येऊन महायुतीची सत्ता स्थापन करू. शिरोळमधल्या 4 जागांवरती हसन मुश्रीफ यांनी देखील दावा केला आणि शिवसेना देखील दावा करते. नेमक्या या 4 सीट्स कुणाच्या आहेत? राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमचे आमदार हे आमचे सहयोगी सदस्य आहेत, त्यामुळे यापूर्वीपासूनच ते आपल्यासोबत आहेत. मला वाटते दावा म्हणण्याची गरज नाही, आमच्या सगळ्यांच्या समेत यड्रावकर साहेब हे यापूर्वीपासूनच आहेत. मोफत आरोग्य, मोफत उपचार असताना सुद्धा ते सशुल्क करण्याचा एक GR निघाला होता. आता पुन्हा युनिटरने घेत तो GR मागे घेणार. मुळात असं झालं होतं 150 दिवसांच्या प्रोग्राममध्ये जी काही एकूण 150 दिवसाच्या प्रोग्राममध्ये जो काही GR अपलोड करायचा होता त्यामध्ये ती घटनाक्रम त्यामध्ये झाला होता. त्यातली दुरुस्ती आमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली, त्यातली दुरुस्ती केली.